की सतत माझ्याबरोबर कोणीतरी येईल किंवा यायला कोणी तयार असलं तरीही ठरवून एकदा एकटीनं प्रवास केलाच पाहिजे. तुम्ही शिक्षिका आहात आणि म्हणजे अनेक मुलींना तुम्ही शिकवता, तर उपदेश देणाऱ्यांपैकी तुम्ही नाही आहे मला माहिती आहे, पण तरी या पुस्तकाबद्दल किंवा असं सोलो ट्रॅव्हल्सबद्दल तुम्ही आज ज्या मुली बघतात आहेत त्यांना काय सांगाल? करायला पाहिजे शक्य असेल तर. म्हणजे मी म्हटलं ना, एकटं काहीतरी करणं हे आपल्याकडे म्हणजे आणि बायकांनी भयंकरच म्हणजे मी गंमत सांगते. आम्ही एकदा प्रवासच आहे असं नाही, तो व्यवसाय पण एकटी करणं. आम्ही मागे ना, आम्ही अशा 10वी बिवीत असताना मुली अशा लोणावळ्याला गेलो होतो बरं का. तर ज्यांच्याकडे गेलो ते फार एकदम असे मिश्किल व्यक्ती होती ती. त्या म्हणल्या, तुम्ही 10 मुली एकट्या आलात? म्हणजे त्यांना असंच म्हणायचं होतं की मुली कशा आलात, तुमच्याबरोबर पुरुष माणूस नाही कोणी. म्हणजे मुली गेल्या तरी आपल्याकडे खपत नाही. म्हणजे खपत नाही म्हणजे अजून असं वाटतं की तुमच्या बरोबर कोणी नाही का. आणि मग पूर्ण एकट्या मुलींनी जायलाच पाहिजे. म्हणजे माझ्या मते याला काही दुसरा पर्यायच नाहीये. मला पुण्यामध्ये एकट्या फिरणाऱ्या मुली माहिती नाही. मी कशी जाऊ? मी कधी कसबा पेठेत गेलेच नाहीये. मी एकटी कशी जाऊ? अगो त्यात काय झालं? जायचं, शोधायचं, लोक सांगतात, करायलाच पाहिजे. मला तर वाटतं शिक्षण म्हणून दिलं पाहिजे. मी ना मागे एक जपानी एक काहीतरी असं छान छोटंसं रील बिल येतात ना, त्याच्यात 3-4 वर्षाच्या मुलांचे व्हिडिओ आहेत बरं का, फार गोड आहेत, की त्यांना एकट्याला सांगतात तू दुकानात जाऊन काहीतरी घेऊन ये. त्याच्या मागे असतात म्हणजे काळजी घेतलेली असते, पण पाठवताना पूर्णपणे एकट्याला पाठवलं. आणि म्हणजे काय शिकवलंय की रस्ता कुठून क्रॉस करायचा, कसं न्यायचं, काय करायचं, हा जीवन शिक्षणातला भाग आहे. बरोबर, तसा तो आला पाहिजे. म्हणजे शाळेमध्ये आता अशी एक असाइनमेंट दिली पाहिजे की तुम्ही एकटीने कुठेतरी जाऊन काहीतरी करून या. आता ते एकट्याच गेल्या की नाही हे शोधायला बघायला लागेल काहीतरी आपल्याला, पण इतकं ते आवश्यक आहे, इतकं आवश्यक आहे. म्हणजे ह्याला पुरुष अपवाद आहे तशातला भाग नाहीये. अनेक पुरुष सुद्धा इतक्या हौसेने एकटे जाणार नाहीत, पण प्रत्येकाला आवश्यकच आहे. त्यामुळे सोलो ट्रॅव्हल म्हणा, सोलो लिव्हिंग म्हणा, किंवा काहीतरी एकट्याने करण्याची. म्हणजे सिनेमाला जात नाहीत एकट्या बायका की एकटी कशी, अरे काय तिथे काय करायचंय तुम्हाला? सिनेमा सुरू झाला, सिनेमा तुम्ही आणि तो सिनेमा. बरं मध्यंतरात कोणी मी कितीतरी वेळेला एकटीने सिनेमा नाटकं पाहिलेली आहेत. काही कोणाचं आपल्याकडे लक्ष नसतं, कोणी म्हणत नाही अगं बाई एकटी चालली आहे, काही कोणी म्हणत नसतं. आणि काही माझ्या सिनेमाच्या आनंदात काही फरक पडला नाही. रेस्टॉरंटमध्ये मी एकटी जायला कितीतरी म्हणजे प्रवासाला बाहेर गावी गेल्या तर सोडूनच द्या, पुण्यात सुद्धा मी गेलेली आहे एकटी. म्हणजे का नाही जायचं हा प्रश्न आहे. इतकं एकट्याने करायची सवय असली पाहिजे. आणि माणूस एकट्याने करतो गोष्टी त्यावेळेला खूप जास्त सामर्थ्यवान होत जातो. नक्कीच, कारण सगळं आपल्यावरच अवलंबून आहे. आपल्याला कायम कुबड्यांची जी सवय आहे ना ती टाकून देण्याकरता हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणूनच बहुतेक बाहेर गावात ना मोठ्या शहरात आलेल्या मुली किंवा मुलं हे जास्त स्मार्ट होऊन जातात. लाईफ स्किल आहे हे, इसेन्शियल, अत्यंत आवश्यक जीवन कौशल्य आहे हे, की एकट्यानी सगळं जमलं पाहिजे. म्हणजे पुरुषाला एकट्यानी राहून स्वयंपाकही जमला पाहिजे आणि बाईला एकटीने राहून घरातलं इलेक्ट्रिकल फिटिंगही जमलं पाहिजे. इतक्या टप्प्यावर ते आहे. इतकं एकटं सगळं रिसोर्सफुलनेस असला पाहिजे. नक्कीच, याला काही म्हणजे माझ्या मते पर्यायच नाहीये. नाही, नक्कीच. मग टू स्टार्ट विथ नेक्स्ट टाइम आपल्या बायकोला एकटीला तुम्ही सगळे सांगू शकता की एकटीने जायचं आहे मॉलमध्ये शॉपिंगला, लाईफ स्किल म्हणून असो किंवा सोलो टूरची तयारी म्हणून असो.